भारतीय बौद्ध महासभेच्या त्र्यंबकेश्वर तालुका कार्यकारिणीची निवड। भारतीय बौद्ध महासभेच्या त्र्यंबकेश्वर तालुका कार्यकारिणीची निवड मोठ्या उत्साहात पार पडली आहे। या निवडणुकीत रमेश जाधव यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर सरचिटणीसपदी हनुमंत देहाडे आणि कोषाध्यक्षपदी साहेबराव पालवे यांची नियुक्ती त्यांची संपूर्ण कार्यकारिणी करण्यात आली आहे। या निवड प्रक्रियेत नाशिक जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, सरचिटणीस शरद भोके, संस्कार उपाध्यक्ष कृष्णाकांत सोनवणे, रत्नाकर साळवे, पर्यटन उपाध्यक्ष प्रकाश जगताप, संघटक व पालकमंत्री अरुण शिंदे तसेच जिल्हा पर्यटन सचिव निशांत गांगुर्डे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली आहे। कार्यक्रमास अंबादास पालवे, भागवत गांगुर्डे, कारभारी पालवे, विठ्ठल पालवे, हरी मामा सोनवणे, मोहन देहाडे, संजय कांबळे, चंद्रमामा कांबळे, राजू कांबळे, दिलीप शिंदे, कृष्ण देहाडे, अनिल आंबापुरे, दिनकर आंबापुरे, साहेबराव गांगुर्डे, लक्ष्मण मगर आणि सोनलताई गांगुर्डे यांच्यासह अनेक बौद्ध उपासक आणि पेगलवाडी येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी पेगलवाडी महिला मंडळाच्या वतीने उपस्थितांना भोजनदान करण्यात आलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी अरुण प्रभाकर शिंदे, त्र्यंबकेश्वर। सर्वांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचा ऋणी आणि नवीन कार्यक्रम आलेली त्या कार्यक्रमाला मी जरूर चांगला सहभाग घेईन आणि नवीन कार्यक्रमांनी चांगलं काम करावा। तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपला भारतीय बौद्ध महासभेचा प्रचार प्रसार आणि काम करत राहावा। मी तुम्हाला माझ्या वतीने मी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे मला थोडक्यात सांगायचे, भारतीय बौद्ध महासभा माझं शिक्षण BSc ॲग्री झालेले आणि मी कामाला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये होतो। आमचे काका शंकर काका शिंदे मला म्हणजे आरोप तू चालले माझ्याबरोबर, तुला काय करायचं आहे? तर मला त्या शंकर काकांनी ओढ लावली आणि शंकर काकाचं मी शरद ऋणी, त्यांनी मला या भारतीय बौद्ध महासभेची ओढ लावली। तर मला काही माहिती पण नव्हतं भारतीय बौद्ध महासभा काय आहे, माझं शिक्षण आणि माझं काम हे बघत होतो। ज्यावेळेस मला त्यांनी या भारतीय बौद्ध महासभेत आणलं तर मला काय झालं, खरंच आपला धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे। त्या नेत्याने मी भारतीय बौद्ध महासभेत आलो। मी श्राव्य पण होतो, मी पहिल्यांदा श्राव्य झालो, नंतर तालुका अध्यक्ष झालो। कारण प्रत्येकाने श्राव्य व्हायला पाहिजे। श्राव्य झालं तरच आपल्याला कळतो आपला बौद्ध धर्म काय आहे। आपला लोक सेवा करतात आणि ते सेवेला आपण जागरूक राहिले पाहिजे। कारण जे श्राव्य झाले लोक आहे ते श्राव्य परत राहत नाही। प्रत्येकाने श्राव्य होऊन त्या आपण ज्याला जी विद्या शिकलो किंवा आपण जे शिकलो त्याचं ज्ञान लोकांना द्यायला पाहिजे, पण ते देत नाही। आपल्या तालुक्यामधून जास्तीत जास्त श्राव्य व्हावा मी सर्वांना शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे माझे आपले हरिभाऊ सोनवणे यांनी त्र्यंबकला आपल्या भारतीय बौद्ध महासभेत त्यांनी घर दिलेले, तरी पण या तुम्ही कार्यकर्त्याला त्या हरिभाऊ मामाचं मी आभार मानतो। हे पण 90 वर्ष वय त्याचं, पण त्यांना फोन केला तर हे भाग घेतात आणि सर्वांनी आपल्या भारतीय बौद्ध महासभेला सहकार्य करावे। सर्वांनी सहभाग घ्यावा, जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन आपली भारतीय बौद्ध महासभा तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये आताच गोष्टीचं नाव काढलं आपल्या तालुक्याचं असंच भरभर जावं ही मी सर्वांना नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, परत तुमचे कोषाध्यक्ष सर्वांना त्यांच्या कार्यक्रमाची शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद।